मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. आज तुम्ही माझा पुन्हा अपमान केला आहे. आता मी काय करायचं हे मी ठरवेन. देव येणार म्हणून समतीकडे तयारी बी केली. बरं देव बी आलं. बरं म्हाळसा देवी एकदम निघून गेल्या. काय झालं काय म्हणायचं? आता मी तरी तुला काय सांगणार बाबा. अरे म्हाळसा देवींचा राग कशा पायी हाय समध्यासनी ठावा आहे. आता त्यांनीच बानाईसनी जेजुरी सोडून जायला सांगितलं होतं. बानाई गेल्या पण राक्षसांनी त्यासनी पकडलं. तेव्हा देवानी त्यासनी सोडवलं. वय आणि देव त्यासनी माघारी घेऊन आलं. पण यात चुकलं कुठं? अरे नाही, चुकीचं नाहीच. पण हात देव येणार म्हणून समध्याने त्यांना वावाळायची तयारी केली होती. देवी आनंदात होत्या. पर देव आधी बानाईसनी सोडायला खाली गेलं. त्याच्यामुळे देवी रागावल्या आणि देवासनी घेऊन गडावर आल्या. आणि म्हणून देवी रागावली आहे ती. वय पण एक सांगू का जी, अरे सांग की. ह्यामध्ये देवाची काय बी चूक नाही बघा. राघोबा, अरे आता कुणाची चूक आहे कुणाची नाही हे आपण कसं काय सांगणार बाबा. पण मी म्हणतो की ह्याच्यात देवाचीच काय कुणाची बी चूक नाही बघ. अरे म्हाळसा देवी म्हणल्या तसं बानाई गेल्याच होत्या की. पण त्या राक्षसाने त्यासनी अडवलं तेव्हा देव तत गेलं. होय होय हे बी आहेच बघा. आता देवीना ह्याचा राग आला असेल का देव आधी बानाईसनी सोडाया खाली गेलं, इथं गडावर नाही आलं. हा असल असल बघा. हे बघ राघव, मला वाटतंय की ह्याच्यामध्ये म्हाळसा देवीचं बी काही चुकलं नाही, बानाईचं बी काही चुकलं नाही आणि देवाचं बी काही चुकलं नाही. अहो पण याचा त्रास मात्र समध्यासनी होणार बघा. हा देवासनी होणार, प्रधानजीसनी होणार, लक्ष्मी देवीसनी होणार. अहो समध्यासनी त्रास होणार. त्यासनी ना कोणीतरी समजावा होय. पण त्यासनी समजवणार कोण? अरे आता देव जाऊन बोलत्याल बघ देवी संकट. हा देवांचं ऐकत्याल देवी हे मला पक्क ठाव आहे. अरे हे समज घडत असताना देवानी तरी काय करावं रे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो.
काय काकू कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.